ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। माझा हा शेवटचा सेगमेंट आहे। मी मान्यवरांकडून शेवटची कमेंट घेणार आहे। एक मुद्दा असा येतो की ओबीसीचं लेबल लावून आरक्षण देऊ नये असं उपरे यांचं म्हणणं आहे। मग मी जाणार सुधीर सावंत यांच्याकडे। सावंत साहेब, ओबीसीचं सर्टिफिकेट घेऊन हेच मराठा समाज आता निवडणुका, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद किंवा इतर ज्या निवडणुका आहेत तिथे पुन्हा सत्तेवर येतील, म्हणजे ज्या घटकांसाठी हे आरक्षण पहिलं आरक्षण आहे त्यांच्यावर अन्याय नाही होणार का? बेसिकली एक मला याच्यात कमेंट मांडायचं आहे की कुठल्याही महापुरुषांनी आपल्या जातीसाठी फक्त काम केलेलं नाही आणि कुणी मराठा समाजाच्या माणसांनी आता उपरे साहेबांनी जो विषय मांडला तो अत्यंत सायंटिफिक मांडलेला आहे। ह्या विषयामध्ये बाबासाहेबांनी घटना लिहिली काय फक्त दलितांसाठी लिहिलेली नाही, हे सर्व भारतीयांसाठी लिहिलेलं आहे। आणि मी सुधीर सावंत सैन्यातला आहे, आम्ही लढलोय ते ओबीसी काय मुसलमान काय कोण काय आम्ही सर्वच एक भारतीय नागरिक म्हणून लढलेलो आहे। बेसिकली हा मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे आणि ज्यांच्यावर अन्याय अत्याचार होतोय, जो शोषित समाज आहे त्याला न्याय देण्याची भूमिका सर्वांनीच केली पाहिजे। ओबीसीच्या लोकांनी मराठा जो शोषित दल आहे, आत्महत्या करणारा जो दल आहे त्याच्यासाठी त्यांनी पुढे आलं पाहिजे आणि मराठा समाजातल्या लोकांनी दलित असून दे, एसटी असून दे, कोण या सर्वांसाठी हा खरा अप्रोच असायला पाहिजे। महात्मा फुलेने काय फक्त माळ्यांसाठी सत्यशोधक चळवळ काढली नाही, शिवाजी महाराज त्यांनी शोधून काढलेला आहे। आणि म्हणून मला एक अपील करायची, सर्वांसाठी असताना अशा प्रकारची स्थिती निर्माण होण्यास काय चळवळ हे जे स्थिती निर्माण होते याला राजकारण एक कारण आहे। काय आहे, प्रत्येकाला नेता बनायचं असतं, नेता बनायला गुणवत्ता लागते। आता गुणवत्ता नाही असली तर मग काय करायचं, जात आणायची आणि प्रत्येक जण जातीचा लीडर बनून मिरवायला सुरू करायचा। हा या देशाला लागलेला कॅन्सर आहे आणि हे सैन्यात असताना वेळोवेळी मला निदर्शन आले आणि अत्यंत संतापजनक बाब ही आहे। आणि म्हणून या देशामध्ये खऱ्या अर्थाने आपल्याला सर्वांना एकसंघपणे कुठलाही एका समाजाचा विकास होऊन देश सुदृढ होऊ शकत नाही, समाज सुदृढ होऊ शकत नाही, सर्व समाजांचा विकास झाला पाहिजे। म्हणून तर आरक्षण नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणून तर आरक्षण आणलं की जो पळू शकत नाही, धावू शकत नाही त्यांना रेसमध्ये आणून उभा करायचं, मग तुम्ही सगळेजण पळा, असा तो उद्देश आहे। आणि म्हणून बेसिकली कसं आहे, जो शोषित आहे, जो पद्दलित आहे, ज्याला साधनं नाही आहेत, जो बाहेर फेकलेला गेलेला आहे। आता शेतकऱ्यांची परिस्थिती इतकी वाईट आहे की सिलिंग आणून त्यांच्याकडे आता अल्पभूधारक शेतकरी सगळे साधन नाही आहेत आणि त्यामुळे ह्या सर्व परिस्थिती। आणि दुसरा विषय आहे, ईस्ट इंडिया कंपनी नवीन इकडे येऊन देशात बसलेली आहे आणि आम्ही आपापसात झुंजत आहोत, म्हणजे चला मूळ मुद्द्याकडे दुर्लक्ष होत आहे। आणि म्हणून नाही ना, मला एकच सांगायचं आहे की आरक्षण हे सर्व समाजाला मिळालं पाहिजे। आणि मी सांगितलं, उपरे साहेबांनी तो मुद्दा मांडलेला आहे, तो एकच मार्ग आहे की जाती न्याय जनगणना करा आणि सर्व समाजांना आरक्षण द्या। जाती न्याय जनगणना करा आणि सर्व समाजाला आरक्षण करा असं तुमचं म्हणणं आहे। मी उपरे यांच्याकडे येतो। उपरे साहेब बोला तुम्ही। यामध्ये जर हे सांगितलेलं आहे की रिपोर्टच स्वीकारायचा, न्यायचीपद कमिटीचा जर रिपोर्ट स्वीकारला तर काय होईल की ब्राह्मण समाजाला सुद्धा आरक्षण मिळेल ना। ब्राह्मणाची जेवढी संख्या आहे तेवढं त्यांना आरक्षण मिळू शकतं ना। म्हणजे या देशातल्या जेवढ्या जाती आहेत तेवढ्या जातींना आरक्षण मिळतं आणि मग सामाजिक तणाव दूर करण्यासाठी अॅडव्होकेट सुदर्शन न्यायचीपद कमिटीला, पब्लिक ग्रीव्हेन्स कमिटीचे चेअरमॅनना या देशामध्ये पाठवलं होतं, त्यांनी रॅन्डम सर्व्हे केला आणि तो रिपोर्टच या ठिकाणी संसदने जर स्वीकारला ना, या आरक्षणाचा तणावच या ठिकाणी कमी होऊ शकतो। आणि मग या ठिकाणी जेवढ्या जाती आहेत तेवढ्या जातींना त्यांच्या संख्येनुसार आरक्षण मिळू शकतो आणि मग महाराष्ट्रातल्या मराठा समाज जेवढ्या संख्येने आहे तेवढ्या संख्येने मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं। अशा प्रकारची मागणी इथलच्या महाराष्ट्रातल्या तथाकथित मराठा समाजाचे जे नेते आहेत, तथाकथित ओबीसीचे जे नेते आहेत, जे विस्थापित ओबीसी आणि विस्थापित मराठ्यामध्ये भांडणं लावतात, अशांनी भूमिका घ्यावी असं माझं मत आहे। आणि सुधीर सावंत तुमची शेवटची कमेंट द्या मला। हा वाद किती दिवस चालणार आहे? जी भूमिका मांडली त्याच्या बरोबर आहे। अत्यंत थोडक्यात सांगा देवरे साहेब, हा वाद किती दिवस चालेल? आता हा वाद हे बघा, राजकारणी लोक वाद वाढवतात, परंतु आमच्या सारख्या ज्या सामाजिक संघटना आहेत, छावा मराठा संघटना आणि महाराष्ट्र ओबीसी संघटना, आम्ही मराठा ओबीसी समन्वय समिती स्थापन केलेली आहे, जेणेकरून हा जातीय विद्वेष राजकारणी लोक वाढवू शकणार नाहीत, राजकारणासाठी वापर करू शकणार नाहीत।
आम्ही दोघी संघटना मिळून नचिकेपल साहेबांना जाऊन भेटून आलेलो आहोत. दिल्लीला जाऊन आमच्या सिस्टमला तिथं भेटलं. सत्यजित राजे गायकवाड, नंतर किशोर चव्हाण आणि विलास पांगारकर, ॲडव्होकेट हिरे आणि अनिल पाटील, आम्ही सर्व जाऊन भेटून आलेलो आहोत. त्यांचं म्हणणं आहे की मी महाराष्ट्रात येईल, तुम्ही कार्यक्रम लावा. महाराष्ट्राच्या सगळ्या आमदारांना, सगळ्या मंत्र्यांना आपण विनंती करूया की महाराष्ट्र विधानसभेमध्ये नचिकेपल चला कमिटी ठीक आहे. म्हणजे हा अहवाल जर स्वीकारला विधानसभेमध्ये पाठवावा आणि प्रस्ताव पास झाला तर कदाचित त्याला मार्ग सुकर होऊ अशा शकेल. पद्धतीने जर संजयजी काम केलं पटकन तर- बोला, माझ्याकडे वेळ कमी आहे. शेवटची कमेंट सांगा, तुमचा विरोध कायम असणार आहे का? काय जो तो बोलतो की नचिकेपल रिपोर्ट, परंतु नचिकेपल रिपोर्ट बोलतात पण मागणी कुठे करतात? राज्य मागासवर्गीय आयोगाकडे. नचिकेपल रिपोर्टकडे मागणी करत नाही मराठा समाजाचे नेते. माझी अशी मागणी आहे, जर दुर्दैवाने मातांच्या लाचारीसाठी जर मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समाविष्ट केला गेला तर या महाराष्ट्रात यादवी संघर्षाची नांदी ठरेल. चला ठीक आहे. मी मंगेश सांगळे तुमच्याकडे नंतर येतो. विनायक पेटे, मला या प्रश्नाचं उत्तर द्या. देवरे यांनी जे मार्ग सांगितले, एक तर तुम्ही एकदम बरोबर. कमिटीचा जो प्रस्ताव आहे तो तुम्ही विधानसभेत केला पाहिजे किंवा विधानसभेत एखादा असा ठराव करून केंद्राकडे गेले पाहिजे. केंद्र मग अमेंडमेंट करेल ना. देवरे साहेब फार हुशार आहेत. त्यांनी असा लांबचा खोडा टाकलेला आहे. नचिकेपल अहवाल स्वीकारला पाहिजे याच्यामध्ये दुमत असायचं काही कारण नाही, परंतु ते लांबचा मार्ग दाखवतात. आज मूळ मुद्दा असा आहे की जे आज आपल्या आता राज्य मागासवर्गीय आयोग आहे आतापर्यंत थांबलेले होते, ते कधी होणं शक्य नाही. जरा देवरेजी ऐका, जरा दुसरीचं ऐकायला शिका जरा. मूळ मुद्दा असा आहे की इथं आज जे राज्य मागासवर्गीय आयोग आहे त्याच्यातून अहवाल येणं एक गरजेचं आहे. राणे साहेबांना जी आता शासनाने नेमलेली आहे समिती, त्याचा सुद्धा येणं अहवाल गरजेचं आहे. हे जर दोन्ही अहवाल आले तर निश्चितपणे या समाजाला आरक्षण मिळू शकतं. नंबर एक. राहिला प्रश्न दुसरा असा आहे की या संदर्भामध्ये जे काही आपल्याला करावं लागणार आहे, बेकायदेशीर आहे. यांनी काही म्हणू द्या, यांनी काही म्हणू द्या, बेकायदेशीर आहे किंवा हे कायदेशीरच आहे. ते सगळ्या कायद्याच्या बाजू तपासून घेऊन कायदेशीर सल्ले घेऊनच हे आयोग नेमलेले आहेत आणि संपूर्ण शासनाकडे ते सगळं अख्खं डिपार्टमेंट आहे. विधी व न्याय खाते, त्याच्यापेक्षा काय आपण फार मोठे नाही. आणि मुद्दा असा आहे की हे आरक्षण निश्चितपणाने आम्ही ओबीसी मध्येच मिळवून घेणार आणि जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे आरक्षणाचं तत्व लागू केलं या देशामध्ये, त्याचा मूळ गाभा हे छत्रपती शाहू महाराजच आहे. 1902 साली म्हणजे ओबीसी समाजामध्ये तुम्हाला आरक्षण पाहिजे असं तुमचं आहे. मंगेश सांगळे, मला शेवटची कमेंट द्या, माझ्याकडे वेळ कमी आहे. सगळेच होते. मंगेशजी, मला हे सांगा, तुमचा पक्ष आता नवीन पक्ष आहे, तरुण नेते, मग युवा नेते राज ठाकरे याचं नेतृत्व करतायत आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो राजकारणाचा विषय बनलेला आहे. काय होणार आहे पुढे सांगा. मला असं वाटतं, पुन्हा एकदा मी माझ्या मूळ मुद्द्यावर येतो. मुळात राजसाहेबांचं आरक्षण ह्या विषयालाच पूर्ण विरोध आहे. पण आज महाराष्ट्रातील एकंदरीत परिस्थिती पाहता इथल्या राजकीय पुढाऱ्यांनी जो विस्तार केलाय महाराष्ट्राचा, आणि तुम्हाला म्हणून मी एक गोष्ट पुन्हा ठिकाणी नमूद करतो की जी सुरुवातीला मी बोललो, जे आर्थिक दृष्टिकोनातून दुर्बल आहेत अशा घटकातील कुटुंबांना या ठिकाणी आरक्षण मिळालंच पाहिजे आणि मराठा समाजातील अशा अनेक कुटुंब ग्रामीण भागात राहतात. तर तो मुद्दा, तो चर्चा झाली त्याची. मंगेश सांगळे, मला सांगा, मराठा समाजाच्या आरक्षणावरून ही चर्चेमध्ये असं आलंय की आता हे राजकारण होत आहे. राणे समिती असो किंवा आणखी काय असो, म्हणजे आता याचं राजकारण तुम्ही होऊ देणार नाहीये का? महाराष्ट्राला नवी दिशा दाखवणार का नवनिर्माण करण्यासाठी? मला हेच सांगायचं या ठिकाणी की आता कुठेतरी आपण बाकीच्या विषयावर लक्ष दिलं पाहिजे. आपण निवडणुका आल्या की आपण जातीपातीची राजकारण करतो आणि मग ह्यांची भ्रष्टाचाराची सगळी प्रकरणं आहेत ही लपली जातात. ह्यांच्या भ्रष्टाचारांच्या प्रकरणाकडे लक्ष दिलं पाहिजे. ह्यांनी आतापर्यंत जो विचका केलेला आहे या राज्याचा, एकच मिनिट फक्त थोडंसं मंगेश आपल्याला थोडं थांबवतो. भ्रष्टाचार हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्याविरुद्ध सगळ्यांनी आवाज उठवला पाहिजे, त्याच्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही.
पण तो जसा महत्वाचा त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीनं हा जो समाज आहे आणि जो खचलेला आहे, जो आत्महत्या करतोय, त्याला वरती आणून त्याच्या पिढीला वरती आणून त्याच्या भविष्य सुरक्षित करणं हा सुद्धा तेवढाच महत्वाचा विषय. आणि म्हणून राजकारणाच्या पलीकडे जाऊन हा विषय आम्ही पक्षातीत नाही, आपल्या सगळ्यांचे आभार. सांगायचं आहे आपले आभार. आपण या चर्चेत सहभागी झालात. विनायक बेटे आपलेही आभार या चर्चेत सहभागी झाला. हनुमंत उपरेजी, संजय कोकरे, आपण सर्वजण या चर्चेत सहभागी झालात. मराठा आरक्षणावरून पुन्हा एकदा वाद सुरू झालेला, चर्चा सुरू झालेली आहे. लोकसभेच्या निवडणुका असो किंवा विधानसभेच्या निवडणुका असो, या सर्व निवडणुकांमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत राहणार आहे. मी चर्चा इथेच थांबवतो. आपण पाहत राहा टीव्ही 9 महाराष्ट्र.